हाय, हॅलो, नमस्कार. समथिंग न्यू या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ही 6 सप्टेंबर सोमवारी आहे. या निमित्त देवी कोजागिरी लक्ष्मी आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. विवाहित महिला कुटुंबियांच्या सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात. रात्री तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी लक्ष्मी प्रत्येक घरात येते अशी मान्यता आहे. रात्री जागी राहून पूजा करणाऱ्यांना आनंद समृद्धी प्राप्त होते. शरद पौर्णिमेच्या अमृतासारख्या चांदण्यामध्ये भिजलेली खीर प्रसाद घेतल्याने धनसमृद्धी आणि शक्ती वाढते. या दिवशी 100 दिवे लावण्याची परंपरा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी स्नान केल्याने सोनेरी, चांदी किंवा मातीचा कलश स्थापित करावा आणि देवी लक्ष्मीची सोन्याची मूर्ती लाल कपड्यात गुंडाळून कलशावर ठेवावी. नंतर हे जे काही पूजेचे सामान आहे त्याने पूजा करावी. शरद पौर्णिमा हा भगवान शिव यांचे पुत्र कार्तिकेय यांचा जन्मदिवस आहे, म्हणून ओडिसात याला कुमार पौर्णिमा म्हणतात. शरद पौर्णिमेला ज्येष्ठ अपत्यास कुंकू लावून निरांजन ओवाळले जाते. तसेच रात्रभर जागरण करून माता लक्ष्मीची आराधना केल्या जाते. तसेच श्री सत्यनारायण यांचे पूजनही प्रदोषकाळी केल्या जाते. सत्यनारायण प्रभूचे हे पूजन प्रदोषकाळी केल्याने माता लक्ष्मीची तसेच नारायण प्रभूची कृपा आपल्यावर सदैव राहते. तसेच रात्रभर जागरण करून भजन, कीर्तन आणि देवीची मनोभावे पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी ही पृथ्वीवर येत असते अशी मानली जाते. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा समजली जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तिन्ही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी पितरांना समर्पून आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा लक्ष्मीची पूजा करून सर्वांना भोजन घालून पारणे करतात. ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत, घरे सुशोभित करावीत, दिवसा उपवास करावा, गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी, चंद्राची पूजा करून त्याला दूध व खीरीची नैवेद्य दाखवावा, भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्याच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढी बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यांनी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवत व निकुंज या देवतांची पूजा करावी. पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्रमंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे विशेष अमृतमय गुणांनी युक्त असतात. 16 कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनामध्ये व्रजमंडळ भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.
श्रीकृष्ण आणि राधांची विशेष उपासना केली जाते. आरोग्यशास्त्रानुसार सुद्धा या दिवसाला महत्त्व आहे. दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्या वरील औषधी खिरीमध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते. याच दिवशी वैदिक परंपरेतील देवता अश्विनी कुमार यांची प्रार्थना करून उत्तम आरोग्याची कामना केली जाते. वैज्ञानिकदृष्ट्या चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर पौर्णिमा ही अशी वेळ आहे जेव्हा भूमध्यापासून दुर्गोत्तरच्या सूर्याच्या आणि चंद्राच्या रेखावृत्तामध्ये 180 अंशाचा फरक असतो. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्ण बिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते. पौर्णिमा ही हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यात एकदा येते. प्रतिपदेपासून आरंभ झालेल्या शुक्ल पक्षाचा तो शेवटचा दिवस असतो. पौर्णिमेलाच मराठीत पुनव हा शब्द आहे. यामध्ये अजून एक कथा सांगितली जाते ती म्हणजे सत्यवानाची पौराणिक पत्नी सावित्री हिचा सन्मान पौर्णिमा हे दिवस करते, जिने यमाला तिच्या पतीचे जीवन परत मिळवून देण्यासाठी राजी केले होते. गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला दिवशी भक्त त्याच्या गुरूची पूजा करतात. महाभारताचे लेखक व्यास यांच्या वाढदिवसानिमित्त या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. तर तुम्ही कशी साजरी करणार आहात शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.